नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कन्नड सक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये हजारो मराठी बांधवांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मोर्चाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून प्रशासनाने समितीच्या नेत्यांशी चर्चा करत मोर्चा न काढण्याची विनंती केली. मराठी भाषिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर समितीने मोर्चाऐवजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना संयुक्तपणे निवेदन सादर केले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की मराठी समाजाच्या अभूतपूर्व एकजुटीमुळे प्रशासनाला या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांचा मान राखत समितीने संयमाची भूमिका घेतली असून मराठी भाषिकांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच दिलेल्या शब्दाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास पुढील भूमिका निश्चित केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांच्या विविध मागण्यांबाबत सादर केलेले निवेदन स्वीकारताना बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भाषिक अल्पसंख्याकांच्या राज्यघटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर कायदेशीर व लोकशाही मार्गाने सकारात्मक तोडगा काढला जाईल. तसेच त्यांच्या हक्कांबाबत प्रशासन कोणतीही टाळाटाळ करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहर व जिल्ह्यात शांतता, सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याला प्राधान्य देत जिल्हास्तरीय सहकार्य समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. या समितीत मराठी भाषिक प्रतिनिधी, वकील, ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसह सर्व संबंधित घटकांचा सहभाग असेल. सर्व पक्षांना एकत्र आणून चर्चेद्वारे भाषिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. संकेश्वर शहरात घडलेल्या बाबू भुसगोळ हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा करत 6 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले. प्राथमिक तपासात गोरक्षणमाळ परिसरातील जुन्या वैमनस्यातून तसेच नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोपींनी तीक्ष्ण हत्यारे आणि दगडांचा वापर करून बाबू भुसगोळ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. घटनेनंतर मृताच्या पत्नीने संकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वेगाने तपास करत शुभम बिसुरे, अक्षय मर्डी, पवन मर्डी, अनिल मर्डी, संदीप मर्डी आणि अभिषेक अलदाळे या 6 संशयितांना अटक केली. पोलीस अधीक्षक के रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आर.बी. बसरगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणपती कोंगनोळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. मोबाईल फोनचा वापर टाळून पोलिसांना चकवा देत फरार झालेल्या कुख्यात रौडीशीटर मंजुनाथ उर्फ मच्चा मंजा याला हल्याळ पोलिसांनी रविवारी महाराष्ट्र सीमेवरून अटक करून कायद्याचे हात लांब असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी हल्याळमधील मौर्य हॉटेलसमोरील पानटपरीजवळ सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करताना व कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करतानाचे त्याचे व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्यानंतर संबंधित PSIचे निलंबन व 8 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. कारवार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीपक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्णमूर्ती व DYSP शिवानंद मदरखंडी यांच्या मार्गदर्शनाखाली CPI जयपाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने अटक केलेल्या आरोपीला मध्यरात्री न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तंत्रज्ञानाशिवाय केवळ चाणाक्षता, गुप्त माहिती व संघभावनेच्या जोरावर ही कारवाई यशस्वी ठरल्याने हल्याळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून कायद्यापुढे कोणीही मोठे नसल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. बेळगाव शहरात पाणीपुरवठा सुधारणा योजनेअंतर्गत L&T कंपनीकडून विविध गल्ल्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली आहे. मात्र या खुदाईमुळे उडणाऱ्या धुळीचा मोठा त्रास नागरिकांसह व्यावसायिकांनाही सहन करावा लागतोय. रस्त्यावरील धूळ थेट दुकानांमध्ये शिरत असल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान होत असून ग्राहकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या समस्येवर उपाय म्हणून संबंधित व्यावसायिकांकडून आपल्या दुकानासमोर प्लास्टिकचे कव्हर लावण्यात आले.
धुळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि दुकाने सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपाय करण्यात आलाय. स्थानिक व्यापाऱ्यांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले असले तरी खुदाईची कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील विकास कामांसोबत नागरिकांच्या आरोग्याची आणि व्यवसायांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. निपाणी शहरात रेशन तांदळाच्या अवैध खरेदी विक्री करणाऱ्या रॅकेटचा अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केलाय. या कारवाईत 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शासनाकडून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणारा तांदूळ कमी दरात खरेदी करून तो खुल्या बाजारात अधिक किमतीत विकला जात असल्याची गोपनीय माहिती अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार निपाणीतील हिदायतनगर परिसर आणि शिरगुप्पी पांगिरा मार्गावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. कारवाई दरम्यान हिदायतनगरमधील एका गोदामातून रेशन तांदळाच्या 50 पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच शिरगुप्पी पांगिरा रस्त्यावर तपासणी करण्यात आलेल्या ट्रकमधून आणखी 104 पिशव्या तांदूळ आढळून आले. अधिकाऱ्यांनी तस्करीसाठी वापरण्यात आलेला ट्रक, एकूण 154 पिशव्या तांदूळ आणि इतर साहित्य असा सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे रेशन तांदळाच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी ही संयुक्त कारवाई यशस्वीपणे पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. निपाणी शहरावर ओढवलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या विरोधात सोमवारी आम्ही निपाणीकर या बॅनरखाली संतप्त नागरिकांनी नगरपालिकेसमोर दिवसभर धरणे आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. शहरातील विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला संघटना तसेच असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवत पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. सध्या शहरात 8 ते 10 दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पाणी टंचाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीच्या उपाययोजना न झाल्यास अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला. तसेच पाणी पुरवठा सुधारण्यासाठी वॉल बसवणे, गाळ काढणे, कूपनलिका सुरू करणे आणि तलावाशेजारील विहीर खुली करणे अशा उपायांची मागणी करण्यात आली. आंदोलनास विविध संघटना व माजी नगरसेवकांचा व्यापक पाठिंबा मिळाला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी बेळगावात व्हिजन टू कर्नाटका 2026 या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा 3 दिवसीय कार्यक्रम मंगळवार दिनांक 23 जून ते गुरुवार दिनांक 25 जून दरम्यान केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहात पार पडणार असून माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, नागरिक आणि समाजातील विविध घटक सहभागी होणार असून कर्नाटक आणि विशेषतः बेळगावच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत खासदार जगदीश शेट्टर, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील यांच्यासह नागराज पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, महापौर प्रीती कामकर आणि मेहक गिब्राणी आदी मान्यवर उपस्थित होते. कृष्णा खोरे जलसंवर्धन संघर्ष समिती विजयपूरच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसेच माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातील पाणी साठवणूक व वापरासंदर्भात निवेदन सादर केले.
निवेदनात कृष्णा नदीकाठावरील लाखो शेतकरी व नागरिकांसाठी अलमट्टी धरण हे जीवन वाहिनी असून सिंचन, पिण्याचे पाणी व उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी धरणामध्ये 524.256 मीटरपर्यंत पाणी साठवणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. या प्रक्रियेत शेजारील राज्यांकडून निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रल्हाद जोशी यांनी तांत्रिक व कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले, तर बसवराज बोम्मई यांनी कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उत्तर कर्नाटकातील प्रभावी नेते असलेल्या माजी उपमुख्यमंत्री व अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद द्यावे अशी मागणी जमखंडी तालुक्यातील कुंभारहाळ ग्रामस्थांनी केली. दुष्काळग्रस्त असलेल्या अथणी तालुक्यात जलसिंचन योजना राबवून आज सोने पिकवणारा तालुका करण्याचे संपूर्ण श्रेय लक्ष्मण सवदी यांचे असून त्यांना जर जलसंपदा मंत्रीपद दिले तर उत्तर कर्नाटकात सुद्धा आवश्यक असलेल्या जलयोजना राबवून या भागाचा विकास करतील असा विश्वास असून पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी आता मंत्रिमंडळ विस्तार करताना मंत्रिपद द्यावेच असा आग्रह कुंभारहाळ गावचे प्रमुख सदाशिव नामगोड, महादेव गोडेकर, शिवानंद तेली, बसप्पा माळी, निंगप्पा बिळगी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ईश्वर मैत्री, नागप्पा सोनद, सदाशिव माळी, दर्याप्पा जमखंडी, नागप्पा बेळगी, परसप्पा गोडेकर, हनुमंत आसंगी, यमुनप्पा गोडेकर आदी उपस्थित होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या धारवाड परिक्षेत्राच्या वतीने निरोगी वार्धक्यासाठी योग या संकल्पनेखाली विजयपूर येथील ऐतिहासिक गोलघुमट परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरातील 100 ऐतिहासिक स्थळांसह बदामी लेणे, ऐहोळे येथील दुर्गा मंदिर आणि पट्टदकल येथील मंदिर समूहातही एकाच वेळी विशेष योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गोल घुमट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योग दिनानिमित्तच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सहाय्यक आयुक्त गुरुनाथ दड्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर योग गुरु सुरेश आनंदी यांनी योगासने सादर करून मार्गदर्शन केले. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉक्टर जावेद जमादार, प्राचार्य डॉक्टर वाय तमन्ना, शिफा जमादार यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांतील 500हून अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला. उपअधीक्षक पुरातत्व अभियंता NBD केंपेगौडा यांनी नोडल अधिकारी म्हणून कार्यक्रमाचे समन्वयन केले. कागवाड पोलिसांनी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 7,95,000 रुपये किमतीचे 53 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. वैशाली मल्लय्या दोडमणे यांनी 11 मे 2026 रोजी कागवाड बस स्थानकावर प्रवासादरम्यान पिशवीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक RB बसरगी, DSP प्रशांत मुन्नोळी, CPI संतोष हलदूर व PSI राघवेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने तपास करून आरोपींना अटक केली. विजयपूर येथील भीमातीर येथे झालेल्या 6 जणांच्या सामूहिक हत्याकांडातील मुख्य आरोपी महेश तळवार याला अटक करण्यासाठी तिकोटा तालुक्यातील इटंगीहाळ गावाजवळ गेलेल्या चडचण पोलिसांवर त्याने दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षण आणि आरोपीला पकडण्याच्या उद्देशाने चडचण पोलीस ठाण्याचे CPI परशुराम मनगुळी यांनी त्याच्या उजव्या पायावर गोळी झाडून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी शेखर पवार व विजयकुमार बनसोडे जखमी झाले असून त्यांच्यासह आरोपी महेश तळवार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोविंदपूर येथे 29 मे रोजी झालेल्या निराळे कुटुंबातील 5 जणांसह एकूण 6 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासाठी 15 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा संशय महेश तळवार याच्यावर आहे. तब्बल 23 दिवस आरोपी महेश हा पोलिसांना चकवा देत होता. मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ॲडव्हान्स्ड जर्मन होमिओपॅथिक क्लिनिक अँड हॉस्पिटलच्या अनुगोळ येथील मालिनी प्लाझा बिल्डिंग मागील नंदन आर्केड येथील पहिल्या मजल्यावर नव्या प्रशस्त आणि अत्याधुनिक सुसज्ज क्लिनिकचे सोमवार दिनांक 22 जून रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी संस्थापक व मुख्य सल्लागार डॉक्टर मनोज पुजार यांनी क्लिनिकच्या कार्यपद्धती आणि उपचार सेवांविषयी माहिती दिली. दीर्घकाळ न भरून येणाऱ्या जखमा यासह व्हेरिकोज व्हेन्स, व्हेरिकोज अल्सर, हायड्रोसिल, व्हेरिकोसिल, वंध्यत्व, बालरोग, त्वचारोग, हाडे व सांधे विकार,
ॲलर्जी, श्वसन व पचनसंस्थेचे विकार तसेच हार्मोनल असंतुलन यासारख्या आजारांवर सर्वसमावेशक होमिओपॅथिक उपचार दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. क्लासिकल होमिओपॅथीच्या तत्वांवर आधारित वैयक्तिक औषधोपचार, आधुनिक जखम देखभाल आणि रुग्ण केंद्रित उपचार यांचा समन्वय साधणारी प्रगत उपचार पद्धती येथे राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचे होमिओपॅथी क्लिनिक संपूर्ण जगामध्ये एकमेव असल्याचेही त्यांनी नमूद केलं. रुग्णांच्या सोयीसाठी ॲडव्हान्स्ड ऑटोमॅटिक ड्रेसिंग बेडसारखी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया मानल्या जाणाऱ्या माहिती हक्क कायद्यानुसार आयोगाच्या विजयपूर येथे बेळगाव पीठामध्ये दररोज सुमारे 60 ते 100 अर्जांची सुनावणी ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने होत आहे, अशी माहिती कर्नाटक माहिती आयोगाच्या बेळगाव पीठाचे राज्य माहिती आयुक्त प्रकाश नारायण चन्नाळ यांनी दिली. माहिती हक्क कायद्यानुसार सामान्य जनतेला माहिती न देणे, सुनावणीस गैरहजर राहणे तसेच आयोगाच्या नोटिसांना प्रतिसाद न देणे अशा विविध प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सुनावणी समितीच्या शिफारशीनुसार 25,000 रुपयांपर्यंत दंड तसेच अर्जदारांना भरपाई देण्याचे आदेश दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतंत्र भारतात सामान्य जनतेला सरकारी माहिती सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेला हा अत्यंत क्रांतिकारक कायदा आहे, असे कर्नाटक माहिती आयोगाच्या बेळगाव पीठाचे राज्य माहिती आयुक्त प्रकाश नारायण चन्नाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. कर्नाटक राज्यातील वीज वितरण व्यवस्थेच्या खासगीकरणासाठी टाटा कंपनीने परवाना मागितल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भागात संतापाची लाट उसळली असून शेतकरी, यंत्रमागधारक, छोटे मोठे व्यावसायिक व सर्वसामान्य वीज ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ढोणेवाडी येथे झालेल्या विशेष बैठकीत कारदगा, ढोणेवाडी, माणकापूर व चांदशिरदवाड येथील यंत्रमागधारक, शेतकरी व नागरिकांनी खासगीकरणास ठाम विरोध करत निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. बैठकीत वीज दरवाढ, सरकारी सवलतींचा अभाव, कंपन्यांची मनमानी व ग्राहक हितावर होणारा परिणाम यावर चिंता व्यक्त करण्यात आली असून सर्व घटकांवर आर्थिक भार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. बैठकीला सहाय्यक कार्यकारी अभियंता, एसबी तहसीलदार बसवराज पुजारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, तर हरकती नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले. मोहरम हा सण सर्व समाजासाठी एक दुवा आहे. हा सण सर्व धर्मियांच्या सहभागाने उत्साहाने पार पाडला जातो. ही परंपरा संकेश्वर शहर परिसरामध्ये अनेक वर्षांपासूनची आहे. हा सण यंदाही शांततेत उत्साहात पार पाडावा असे आवाहन संकेश्वर पोलीस उपनिरीक्षक US शट्टेन्नावर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता सभेच्या बैठकीत केले. शट्टेन्नावर पुढे म्हणाले की मोहरम हा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. या सणामध्ये सर्व धर्मीय सहभाग घेऊन उत्साहाने साजरा केला जातो. रविवार दिनांक 21 रोजी शहर परिसरातील पारंपरिक व नियोजित जागेमध्ये पंजांचे विधिवत पूजन करण्यात आले. मंगळवारी 23 रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून पंजे व ताबुताची मिरवणूक काढण्यात येणार आहे. 25 रोजी कतल रात्र असून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. 26 रोजी ताबूत व पंजांची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे, असे शट्टेनवर यांनी सांगितले. या बैठकीला मुक्तार नदाफ, संतोष मुडशी, महेश हट्टीहोळी, दस्तगीर तेरणी, सचिन भोपळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते, मुस्लिम समाजाचे प्रमुख उपस्थित होते. बेळगावकरांसाठी अभिमानास्पद ठरलेला अभंग गायनाचा भव्य कार्यक्रम नुकताच श्री क्षेत्र पंढरपूर येथील मुख्य मंदिरातील श्री विठ्ठलासमोरील सभागृहात उत्साहात संपन्न झाला. बेळगाव तालुक्यातील किणये गावचे शंकर लक्ष्मण पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखालील 19 महिला भजन मंडळातील 475 महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज व धनंजय जवंजाळ यांच्या प्रयत्नातून परवानगी मिळालेल्या या कार्यक्रमात 15 अभंगांचे सुमधुर सादरीकरण करण्यात आले. हार्मोनियम, मृदंग व तबला साथीसह 3 तास चाललेल्या या कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून गेला असून प्रत्येक मंडळातील एका भगिनीचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची.
ताज्या घडामोडींसाठी आणि बातम्यांसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.